राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा विकास निधी हा कापण्यात आलेला आहे। अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंचा निधी आता शून्यावर आणण्यात आला आहे। पुढची बातमी आपण पाहूया। चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरावस्था झाली तर वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ तरुणांनी आता चक्री उपोषण सुरू केले आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामं रखडल्याचा आरोपही करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आता गंभीर आरोप ठेकेदारावर केलेले आहेत। इथे जी काही परिस्थिती आहे ते सगळं पाहण्यासाठी येणार होत्या, परंतु आज मंत्रिमंडळाची मीटिंग होती, कालही मंत्रिमंडळाची मीटिंग होती। त्यामुळे निश्चित ताईंना या सर्व प्रश्नांची जाण आहे, कारण की ज्या चौकामध्ये मी या ठिकाणी उपोषण करत आहे त्या चौकामध्ये आदरणीय दिवंगत आमचे सर्वांचे नेते अजितदादा पवार 6 वाजता या ठिकाणी आले होते, परंतु यामध्ये माझ्या पक्षाची किंवा कुठल्याही नेत्याची काही चुकी नाही। दादांनी ह्या रोड रिपेअरिंग साठी जे 69 कोटी रुपये मंजूर केले होते ते प्रशासनाने कुठेतरी खाली मंजूर केले नाही किंवा त्याच्यावरती खर्च केला नाही, म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आली। पुढची बातमी पाहूयात। पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील प्रचंड वाहतूक कोंडीने तब्बल 20 मोठ्या कंपन्या इतरत्र स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे। यामुळे लाखो तरुणांचा रोजगार धोक्यात आला असून यावर तातडीने